पायऱ्या आहेत बाई, पण वाट ही बंद आहे, तुम्ही बघू शकता। आता मला चढता येणार नाही, मी काहीतरी लोचा करतो इथे, बघूया कसं जायचं ते। पण हा बुरुज, मुख्य बुरुज जो व्यवस्थित अवस्थेत होता, त्याच्या खाली हे काही अवशेष दिसत आहे। नमस्कार मंडळी, मी विजयश्री स्वागत करते आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लोकेशन सोबत, जिप्सी सोल विजयश्री या चॅनलमध्ये। तर आज आपण सफर करायला आलेलो आहोत संग्रामगड या किल्ल्याला, जो बसलेला आहे महाराष्ट्र चाकणमध्ये। तर चला बघूयात। ही संग्रामदुर्गाची मागची बाजू आहे। इथून आपल्याला श्री चक्रेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार दिसत आहे। कदाचित लोक मंदिरामुळे जास्त येत असतील, पण शौर्यगाथा सांगणाऱ्या या संग्रामदुर्गाचे नाव त्यावर दिसत नाही। यावरून दुर्ग दुर्लक्षित झालेला आपल्याला दिसत आहे। संग्रामदुर्गाची आपल्याला तटबंदी दिसायला सुरुवात झालेली आहे। साहजिक मागची बाजू आहे, म्हणजेच तटबंदी आधी बंद होती आणि आपण या रोडनी जो आलेला आहे तो संग्रामदुर्गच्या मधून जाताना आपल्याला दिसत आहे, जो नंतरच्या काळात बांधला गेलेला आहे। इथे आपल्याला पार्किंगची सोय सुद्धा दिसत आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्याला सुरुवातीलाच इथं दिसत आहे की संग्रामदुर्ग विषयी महत्त्व सांगणारा हा फलक। इथे संग्रामदुर्ग विषयी आपल्याला काय काय पाहायला भेटेल हे दाखवलेलं आहे। संग्रामदुर्ग नावाप्रमाणेच या भुईदुर्गाचे तेवढेच महत्त्व आहे। मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा भुईकोट, भुईदुर्ग, संग्रामगड। हा संग्रामदुर्ग जरी छोटा दिसत असेल तरी त्याचा कर्तृत्व लढा खूप मोठा आहे। या छोट्याशा किल्ल्याने तोफांचे घाव झेललेले आहेत। शर्थीने केलेल्या पराक्रमाच्या खुणा अंगावर मिरवत आजही चाकणचा दुर्ग आपला थोडंफार अस्तित्व टिकून उभा आहे आणि त्याला असं या अवस्थेत बघवत नाहीये। चला तरी पण सध्याच्या अवस्थेत आहे तसा किल्ला बघून घेऊयात आणि थोडा परत इतिहासात जाऊन या दुर्गाचे महत्त्व जगासमोर आणूयात। विष्णू मंदिराच्या समोरच या संग्रामदुर्गाची छोटी प्रतिकृती केलेली आपल्याला दिसत आहे। चला ही थोडी समजून घेऊया, जेणेकरून हा दुर्ग बघताना आपल्याला कुठे काय आहे हे बघणं थोडं सोपं जाईल। मंदिरात जाऊन आपण देवाचे दर्शन घेऊया। आतमध्ये आपल्याला दोन अशा तोफा ठेवलेल्या दिसत आहेत साईडला, आणि पुढे जर बघितलं तर महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसत आहेत। किल्ल्याचं सध्या संवर्धनाचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये संवर्धनामध्ये खोदकामामध्ये काही हे अवशेष भेटलेले आहेत। सध्या संग्रामदुर्गाचे संवर्धनाचे काम चालू आहे। खूप वर्षापासून ते चालूच आहे म्हणा, पण आशा करू की लवकरच आपल्याला अभिमान वाटावा असा तो थाटात उभा राहील। चाकण हा दुर्ग बरेच वर्ष पडीक अवस्थेत होता, म्हणून की काय किल्ल्याच्या आतून आपल्याला लोकांच्या सोयीसाठी बनवलेला रोड दिसतोय। तसेच इथे नागरिक त्यांचा विरंगुळा म्हणून वापरताना सुद्धा दिसतात। या मंदिराच्या बाजूला इथं मस्जिद आहे। मंडळी, चला आता आपण हा चाकणचा दुर्ग किंवा संग्रामदुर्ग अनुभवण्याचा प्रयत्न करूया। आता आपण चाललेलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराकडे। त्याआधी जाताना आपल्याला या भिंतीला जर बघितलं तर आपल्याला पडक्या भिंतीचे अवशेष दिसत आहे, बऱ्या प्रमाणात ढासळलेले आहेत। त्याच्या शेजारीच जर बघितलं तर आपल्याला हे प्रवेशद्वार दिसत आहे। हे प्रवेशद्वार साधे सुधे नाहीये, याची माहिती आपण थोड्या वेळात घेऊया। तर चला आता आपण जाऊयात मुख्य प्रवेशद्वाराकडे। आत्ता आपण आलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराकडे आणि आपल्याला रोडच्या मधून दोन्ही बाजूला आपल्याला खंदकाचे अवशेष दिसत आहे। तर त्या काळी तेव्हा त्याच्यामध्ये विषारी साप किंवा मगर सोडले जायचे। तर हा आत्ता आपण पोहोचलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला
आणि हा प्रवेशद्वार नाहीये जो रोड मधून आपल्याला दिसत आहे, प्रवेशद्वार आहे उजव्या बाजूला. तर चला आता आपण तिकडे जाऊया. इथे आपल्याला विहिरीचे अवशेष दिसत आहे. इथे त्या काळी विहीर होती. बॅक साईडने आम्ही चाललेलो याच्या. आधीमध्ये आपल्याला गडाचे संवर्धन करताना जे काही दगडी शिल्पकलेचे अवशेष भेटलेले आहेत ते त्यांनी या तटबंदीला लावलेले दिसत आहेत. तर मंडळी, हा खरं तर परकोटाचा भाग आहे. परकोट म्हणजे दुर्गाला बांधलेली मजबूत संरक्षण भिंत. खरं तर याला आपण दुसरी तटबंदी बोलू शकतो. मागच्या साईडला बराच कचरा आहे. गडाचे आपल्याला 2 भक्कम असे बुरुज दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या पुढे जर बघितलं ना आपण, तर खंदक आणि ते बुरुज यांना वेगळी करणारी ही भिंत आपल्याला दिसत आहे, असा माझा अंदाज आहे. कारण आपण संग्रामगडची जी प्रतिकृती बघितली त्यात तरी असंच स्ट्रक्चर होतं. गडाची अजूनही शाबूत असलेली अशी तटबंदी आपल्याला दिसत आहे आणि 2 भव्य असे बुरुज दिसत आहे. त्यातला जो छोटा आपण बुरुज बघितला ना, तर त्याच्यावरती विटांचं बांधकाम असल्यासारखं आपल्याला जाणवत आहे. तसंच ही वाट गोमुखी आकाराची दिसते कारण प्रवेशद्वार अजून दिसत नाहीये. तसेच परकोटाचे काही अवशेषही इथे दिसत आहेत. येताना आपल्याला भिंतीला लागून जो दरवाजा दिसला होता ना, चला आता त्याचं महत्त्व थोडं समजून घेऊयात आणि गडाची शौर्यगाथा समजून घेऊयात. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात मावळ्यांनी अनेक पराक्रम केले. त्यातले एक वीर म्हणजे फिरंगोजी नरसाळा, जे संग्रामदुर्गचे किल्लेदार होते. मंडळी, हा किल्ला 14व्या शतकापासून नगरच्या निजामाकडे आणि नंतर आदिलशाहीत होता आणि आदिलशाहीत सुद्धा दुर्गाचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. पण महाराजांनी 1647च्या दरम्यान दुर्ग स्वराज्यात सामील केला तेव्हा फिरंगोजी नरसाळे यांची निष्ठा कर्तृत्व बघून चाकणच्या किल्ल्याची किल्लेदारी परत फिरंगोजीकडे सुपूर्द केली. महाराजांनी दुर्गाचे नाव नंतर संग्रामदुर्ग ठेवले. तर मंडळी, हा आहे तो फसवा दरवाजा जो आपण भिंतीला लागून पाहिला होता. संग्रामदुर्गच्या 4 गोष्टी, खंदक, किल्ल्याची तटबंदी, हा फसवा दरवाजा आणि चोरवाट याच्या जोरावर हा दुर्ग तब्बल 56 दिवस झुंजवत ठेवला होता. तो कसा? चला समजून घेऊयात. प्रवेशद्वाराच्या या भागात उंच उंच अशा भिंती आहेत. म्हणजे शत्रू जरी इकडून आला तरी त्याला मारा करण्यासाठी किंवा वरती चढण्यासाठी जागाच नाहीये. तर अशा 3ही बाजूला आपल्याला भिंती दिसत आहेत. पूर्वेकडील या फसव्या अशा दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला फसव्या देवड्या सुद्धा दिसत आहेत. इथे आपल्याला त्या काळी दरवाजा लावण्यासाठी ज्या खोबण्या असतात ते दिसत आहेत. तिकडे पण आहे बघा, वरती ती कडी अडकवण्यासाठी असावं कदाचित, त्या साईडला पण. समोरच्या बाजूची जी तटबंदी आहे त्याला दरवाजासारखे स्ट्रक्चर आहे आणि त्याला पायऱ्या सुद्धा आहे, जेणेकरून तिकडच्या तटबंदीवरून खाली उतरता येत असे. आणि हे दोन्ही तटबंदी एकमेकांना जोडले गेलेले होते. महाराजांचे एक किल्ले हे एक वर्ष लढेल अशी शिवरायांची दुर्गनीती होती. त्यात संग्रामदुर्ग पण अपवाद नाहीये. संग्रामदुर्गाच्या लढ्यातील गमिनी काव्याचे पहिले कारण शत्रूला चकव्या देण्यासाठी हा फसवा दरवाजा आहे. या पूर्वेकडच्या दरवाजाने प्रवेश केला की ही वेडी वाकडे वळणे घेत थेट आतल्या आडव्या भिंतीजवळ संपते. शत्रूला हालचाल करायला जागाच नाही. आत आला की लगेच वरून जंग्याच्या मारात सापडत नाही, तर बाजूच्या वाटेने थेट खंदकात. शत्रूचा मृत्यू अटळ. तर या गमिनी काव्यामुळे या जागेला रणमंडळ म्हणून सुद्धा ओळखले जाते.
तर हे आडव्या भिंतीचे अवशेष आपल्याला दिसत आहेत जे सध्या तुटलेले आहे आणि त्याच्या पुढचा भाग हा खंदकाचा भाग आहे. गडाभोवतीचा हा खंदक 30 फूट खोल आणि 15 फूट रुंद असा पाण्याने भरलेला हा खंदक होता. मुख्य प्रवेशद्वार आता आपलं बघून झालेलं आहे. चला आता आपण गडाच्या आतला भाग बघूया. तर त्या मोठ्या बुरुजाला वरती जाण्यासाठी इकडून वाट आहे. चला आता आपण जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला लगेचच थोडे दगडी पायऱ्या दिसायला सुरुवात होत आहे. आता इथे वरती आल्यानंतर आपल्याला हे कळतं की प्रवेशद्वाराच्या दोन्ही बुरुजाकडे जायला ही एकच वाट आहे. इथल्याच तटबंदीच्या वाटेने आपण मोठ्या बुरुजाकडे जाऊ शकतो, पण सध्या ती ढासळलेली आहे वाट, त्यामुळे आपण तिकडे जाऊ नाही शकत आहे. तर या छोट्या बुरुजाच्या जंग्यामधून आपण पाहिलं तर पलीकडचा आपल्याला बुरुज दिसतो मोठा. आणि कारण इथे जर शत्रू अडकला तर त्याच्यावर मारा करता येईल म्हणून. तर इथल्या जंग्यामधून आपल्याला खंदकाचा भाग सुद्धा दिसत आहे आणि आपल्याला ते भिंत सुद्धा दिसत आहे जी खंदकापासून प्रवेशद्वाराला वेगळी बनवते. आता आपण प्रवेशद्वाराचे बुरुज बघून झालेले आहेत. आता आपण पुढच्या बुरुजाकडे जाऊयात. गडाचं संवर्धनाचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला इथं खोदकाम सुद्धा दिसत आहे. प्रवेशद्वाराच्या 2 बुरुजानंतर आपल्याला हा 3रा बुरुज आहे जो थोडाफार सुअवस्थेत दिसत आहे. चला आता आपण तो बघून घेऊयात. इथल्या बुरुजाला पण आपल्याला जंग्या, महाजंग्या आणि वरती थोडं विटांचं बांधकाम दिसत आहे. तोफांच्या जर जंग्यामधून आपण पाहिलं तर आपल्याला खंदकाचा भाग दिसत आहे आणि इथला थोडाफार परिसर. सेकंड बुरुजच्या नंतर इथं बघा आपल्याला काही पायऱ्या दिसतात. ते बाजूचं काम अजून चालू आहे आणि इथे कदाचित बुरुज असावा कारण त्याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं दिसतं आपल्याला. मधल्या बाजूला तर तटबंदी आहे, या साईडला पण पायऱ्या दिसतात आहे. हा कदाचित बुरुजच असावा. इथं आपल्याला काही दगडांचे अवशेष दिसत आहे. कदाचित इथं खाली जर पूर्ण खोदलं ना तर आपल्याला इथं जे स्ट्रक्चर असेल ते दिसेल. इथे त्यांनी लिहिलेले वाड्यांचे अवशेष, मग अशी जी आपण पाहिली होती जी दगडी होती तेच असावे, कारण या साईडला आपण वाड्यांचे अवशेष पाहिलेले आहेत. तर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूने आपण चाललेलो आहोत. त्यातले 2 बुरुज बघून झालेले आहेत आणि आता इथं आपण बघू शकता इथं गडाचं संवर्धनाचं काम चालू आहे. तर त्यासाठी या लोकांनी दगड आणलेले आहेत. मंडळी, खरं तर ही गडाची मागची बाजू आहे. आपल्याला दिसत आहे की संवर्धन केलेली ही तटबंदी आपल्याला दिसत आहे आणि हा जो रोड आहे खरं तर तिथे आधी बुरुज होता, पण सध्या रोड असल्यामुळे तो बुरुज करतील का नाही करतील याची काहीच कल्पना नाही आपल्याला. आणि जर या तटबंदीच्या पुढच्या बाजूला आपण बघितलं तर हे लोकांनी जे संवर्धन करणारे लोक आहेत बांधकामाचं, त्यांच्यासाठी ही तात्पुरती काळासाठी त्यांनी घरं बांधलेली आहे. संवर्धन सध्या जोरात चाललंय. होप आपल्याला लवकरच हा गड सुअवस्थेत दिसेल. आत्ता आपण गडाच्या मागच्या बाजूच्या 5व्या बुरुजाकडे चाललेलो आहोत. प्रवेशद्वाराचे 2, त्याच तटबंदीला लागून असलेला 1, मधल्या तटबंदीचा 1 जो पूर्णपणे ढासळलेला आहे आणि हा आता 5वा. आता मला चढता येणार नाही, मी काहीतरी लोचा करतो इथे. बघूया कसं जायचं ते.
आता आम्ही वरती चाललो. बरेच वर्ष या गडाचं संवर्धन करणारे असं चालूच होतं आणि फायनली आपल्याला या गडाचं संवर्धनाचं काम दिसायला सुरुवात झालेली आहे. आत्ता आपण गडाच्या 5व्या बुरुजावर आहोत आणि इथे त्या काळी तोफ ठेवली असावी, कारण तसे अवशेष आपल्याला दिसत आहे. आणि जर मागच्या बाजूला बघितलं तर आपल्याला इथे खंदक दिसत आहे, ज्यामध्ये विषारी साप मगर सोडत असे. आता इथे एकच पटलं नाही ते म्हणजे ही लोखंडी तटबंदी. खरं तर ही जुनी आहे, कारण आम्ही इथे आधी आलो होतो तेव्हा पण ही होती आणि इथे भगवा झेंडा फडकत होता. पण आपण आशा करू की ही लवकरच तटबंदी निघेल आणि दगडाची बनेल. बुरुज झालेला आहे बघून. आता आपण पुढचे 2 बुरुज बघून घेऊया. झूम करूनच जावं लागणार आहे तिथे, पण वरती अलाउड नाही जावं. आता आपण परत कसरत करत खाली उतरणार आहोत. आता आपण मस्जिदच्या डावीकडून चाललेलो आहोत. काहीतरी आहे आतमध्ये. ओ पायऱ्या आहेत बाई, पण वाट ही बंद आहे. तुम्ही बघू शकता आतमधली वाट आहे ना, ती बंद केलेली आहे सध्या. ही चोरवाटच असू शकते. त्या चोरवाटेचं महत्त्व, इथल्या वरच्या बुरुजाचं महत्त्व आणि या गडाचे संपूर्ण शौर्यगाथेचं महत्त्व आपण गड बघता बघता समजून घेऊयात. तर मंडळी, छावा चित्रपटामुळे औरंगजेबाला तो माहीत नसणाऱ्या लोकांकडून सुद्धा तिरस्कार केला जातोय. त्याच औरंगजेबाने त्याचे मामा शाहिस्तेखान याला दख्खनला पाठवले. शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात येऊन 1 महिना होऊन गेला होता. ही ऐशोआराम बघून औरंगजेबाने त्याला सांगावा धाडला की तुला साम्राज्य वाढवायला पाठवले आहे का अय्याशी करायला. यावर शाहिस्तेखान आता काहीतरी हालचाल करून आपलं कर्तृत्व तर सिद्ध करावंच लागणार होतं. त्याने अख्खं पुणे व्यापून घेतलं होतं, पण पुण्याच्या ईशान्येला मात्र स्वराज्याचा भगवा झेंडा डौलाने फडकत होता. तो होता चाकणचा भुईदुर्ग, हा संग्रामदुर्ग. त्यामुळे खानाच्या डोक्यात एकसारखे नाव खुपत होते, ते या दुर्गाचे. खानाला चाकणच्या दुर्गाची जी माहिती मिळाली होती त्यावरून त्याची अशी खात्री झाली होती की हा गड जिंकणं ही केवळ काही मोजक्या दिवसाचं काम आहे. पुढे 21 जून 1660 रोजी स्वतः शाहिस्तेखानाबरोबर अंदाजे 20,000 मोगल फौज घेऊन गडाला चौफेर वेढा पाडला होता. चाकणच्या चौफेर 84 गावं आहेत. या सर्वांना मिळून चाकण 84 असे म्हणतात. त्याने ही 84 गावं व्यापली होती. तर गडावर म्हातारे असले तरी दांडगा अनुभव असलेले फिरंगोजी नरसाळाबरोबर सयारी थोपटा, मालोजी मोहिता, भिवा दुधावडे, बालाजी करडीर असे मिळून अंदाजे 300 ते 400 सगळे शूरवीर मावळे होते. गडावर सुरुवातीपासूनच तोफांचा मारा चालू झाला होता. पण मराठे दिवसा लढायचे आणि शत्रूला झोप काय लागू देतात. रात्री दिंडी दरवाजा चोर वाटेने बाहेर पडायचे आणि शत्रूवर हमले करत होते. रात्रीचे आक्रमण आणि पावसामुळे मुघल वैतागले होते. दिवसामागून दिवस उलटू लागले. तर मंडळी, हीच ती चोरवाट जी आपण आधी पाहिली होती. तर याच चोरवाटेने फिरंगोजी नरसाळे यांनी रणसंग्राम नीती करत शत्रूला चकवा देत मावळे रात्री बाहेर पडत लढत आणि परत गडावर येत आणि पुन्हा जोमाने लढायला सज्ज होत. दरम्यान इकडे आषाढी पौर्णिमेच्या रात्री म्हणजे 12 जुलै 1660 रोजी महाराज सिद्धी-जोहरच्या वेढ्यातून पन्हाळगडावरून निसटले आणि विशालगडाला पोहोचले. परंतु पुण्यापासून चाकण 84 पर्यंतचा सर्व मुलूक शाहिस्तेखानांच्या सैन्याने व्यापला होता. त्यामुळे सैनिकी पाठबळ पाठवणे अवघड होते. इकडे तरीही मोगली फौजेशी मावळे एकाकी झुंज देत लढत होते.
महिना उलटून गेला तरीही मावळ्यांचे मनोधैर्य तीळ मात्रही कमी झाले नव्हते. तोफा आणि बंदुकीचा इलाज मावळ्यांपुढे चालत नाही हे खानाला समजल्यावर छावणीपासून ते थेट गडाच्या बुरुजापर्यंत जमिनीतून एक भुयार पोखरण्यात आले आणि बुरुजाखाली सुरुंगाची दारू भरून ठासली गेली. मावळ्यांना खानाच्या या बेमालूम बेताची अजिबात कल्पना नव्हती. दिनांक 14 ऑगस्ट 1660 गुप्त भुयारातील सुरुंगाची बत्ती पेटवली गेली. सुरुंग पेटला. अकस्मात प्रचंड स्फोट होऊन आग्नेय कोपऱ्यातील महाप्रचंड बुरुज आसमानात उधळला गेला. बुरुजावरची शूरवीर भीमा दुधवडेसह जवळपास 100 माणसे, तोफा, मोठे मोठे दगड, विटा सर्व काही एकदम आकाशात भिरकावले गेले. गडाला भली मोठे खिंडार पडले. तरीही उरलेल्या मावळ्यांनी बुरुजामागे मातीची एक भली मोठी भिंत होती, त्या भिंतीवरून मारा चालू ठेवला. शत्रूला 12 तासापेक्षा जास्त काळ तो दिवस थोपून धरले होते. तर हा तो बुरुज आहे जो सुरुंगाने उडवला होता. हा गडाचा 7वा बुरुज आपण बघत आहोत. 6वा हा मधल्या रोडमुळे नामशेष झालाय. तर या बुरुजाला तटबंदी आपल्याला दिसत नाहीये. कदाचित झालेल्या काळ्या दिवसाच्या इतिहासाचे पान तसेच ठेवले असावे. चला पुन्हा इतिहासात जाऊन बघूयात की पुढे काय झाले. शेवटी बुधवार दिनांक 15 ऑगस्ट 1660 मराठ्यांना सैनिकी मदत कमी पडल्यामुळे अखेर मुघलांचा राव भानसिंगाने मध्यस्थी करून फिरंगोजीने शस्त्र खाली ठेवली. किल्ला शाहिस्तेखानाच्या ताब्यात दिला गेला. नंतर फिरंगोजीने महाराजांना जड अंतःकरणाने भेटले, पण महाराजांनी उलट त्यांच्या या शौर्याची निष्ठेची दाद देऊन त्यांना एक तलवार पगडी देऊन सन्मान केला. शिवाय एवढंच नाही तर त्यांना भोपाळगडाचे किल्लेदार बनवले. तर असा हा ऐतिहासिक मानाचा शौर्याचा संग्रामदुर्ग एवढे घाव झेलूनही आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. सध्या आपण संग्रामदुर्गच्या ढालकाठी बुरुजाजवळ आलेलो आहोत. हा 8वा बुरुज आपण पाहत आहोत आणि हा दुर्गाचा जरा चांगल्या अवस्थेत असलेला एकमेव बुरुज आहे, जो डाव्या बाजूच्या तटबंदीला मधल्या भागात आहे. गडाची शौर्यगाथा ऐकत आपण बुरुजामध्ये थेट पायऱ्या चढून भगव्याजवळ गडाच्या सर्वात उंच भागावर आलेलो आहोत. पायऱ्याने खाली उतरून आल्यानंतर आपल्याला या बुरुजाचा गोलाकार भाग दिसत आहे. तर ही ती बुरुजाची मागची बाजू आहे जी बऱ्याच प्रमाणात ढासळलेली आहे. आणि त्याच्याच बुरुजाच्या तटबंदीला आपण जर बघितलं तर आपल्याला जंग्या आणि महाजंग्या सुद्धा दिसत आहे. महाजंगा या तोफेसाठी असतात. तर बुरुजाची ही वाट दोन्ही बाजूच्या तटबंदीला बाहेर पाडते. तर चला आता आपण इथूनच बाहेर जाऊयात, जिथून आपल्याला तटबंदी लागते. मंडळी, या ढालकाठी बुरुजाच्या इथे यायला तटाला लागूनच दोन्ही बाजूनी पायऱ्या सुद्धा आहेत. ढालकाठी बुरुजाच्या पुढे आपल्याला थोडंसं एक वास्तू दिसत आहे, पण ती नक्की कशासाठी असेल याचा अंदाज बांधता नाही येणार. हा आहे गडावरचा शेवटचा 9वा बुरुज, जो छोटासा आहे. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीवरूनच वरती दोन्ही बाजूने पायऱ्या सुद्धा आहेत. हे बघा, हे पाण्याचे जे खंडक आहे इथं आता पूर्ण साफसफाई केलेली आहे. पलीकडे रोडला दिसतंय थोडंसं, पण इथे साफसफाई प्रॉपर केलेली आहे. आता गडाच्या तटबंदीने प्रदक्षिणा घालून आपण गडाच्या तटबंदीच्या शेवटच्या वास्तूजवळ आलेलो आहोत. आणि हा जर पुढचा भाग बघितला तर तटबंदीचा शेवटचा भाग आहे आणि इथून आपल्याला प्रवेशद्वार सुद्धा दिसत आहे. तर हा आहे किल्ल्याच्या मधला परिसर. इथे गावातील लोक सध्या खेळतात, पण इथे त्या काळी वाडे होते, मंदिर आहे
आणि मस्जिद आपल्याला सध्या दिसत आहे, ती सध्याच्या काळात बांधलेली आहे. तर किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू आहे, तर लवकरच आपल्याला हा किल्ला सगळ्यांना वरून बघता येईल अशी अपेक्षा आहे. बाजूनी पण सगळी साफसफाई या लोकांनी केलेली आहे. हो, हा लवकरच आपल्याला पडेल पाहायला. चला. ढालकाठी बुरुजाच्या खाली संवर्धनामध्ये 2 विहिरीचे अवशेष भेटलेले आहे. त्यातली एक या बुरुजावरील तोफेला बत्ती दिली की मावळा थेट पाण्यात उडी मारत, जेणेकरून त्याचे कान शाबूत राहतील, आणि दुसरी कदाचित त्या काळच्या मावळ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी असेल असा अंदाज आहे. विष्णू मंदिराच्या समोरच्या बाजूला आणि गडाच्या जवळपास मध्यभागावर आपल्याला एका गोलाकार कट्ट्यावर ही तोफ ठेवलेली दिसत आहे. तोफावर नसतं पाय ठेवायचा. तर झालाय मंडळी आपला किल्ला बघून हा चाकणचा. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकेशन सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा. टाटा.